माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना धक्का बसला। त्यांच्या घराणेशाहीलाच परभणीकरांनी धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण वरपुडकरांच्या घरातील 5 जणांपैकी 4घांचा अश्विन पराभव झालाय। केवळ पुतण्या जिंकलाय। त्यामुळे मगाशी आपण म्हणत होतो काही नेते ज्यांनी आपल्या नातेवाईकांना जिंकवलं, पण इकडे थोडंसं वेगळं चित्र। मुलगा मुलगी सून हे पराभूत झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेतला हा निकाल माजी मंत्री वरपुडकर यांच्या घरामधली 5 मंडळी मैदानात होती निवडणुकीच्या, त्याच्यापैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला। आणि एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल की घराणेशाही कशी नाकारली जाते। म्हणजे काही ठिकाणी मुलगा सून मुलगी हे निवडून आलेले आहेत, पण दुसरीकडे जेव्हा एकाच घरातल्या 5-5, 6-6 जणांना उमेदवाऱ्या दिलेल्या होत्या, तेव्हा मतदारांनी त्या उमेदवाऱ्या कशा नाकारल्या याचं उदाहरण म्हणजे वरपुडकरांचं घर आपल्याला परभणीमध्ये म्हणावं लागेल। 5 जण उभे होते, त्यापैकी 4 जणांचा पराभव झालेला आहे आणि एकच जण पुतण्या केवळ विजयी होऊ शकलेला आहे। परभणीमध्ये समशेर वरपुडकर हे भाजपचे उमेदवार होते, ते पराभूत झालेले आहेत।